नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आज आपल्यासोबत आहेत दोन खास पाहुणे. एकीकडे आपण भारतीय चित्रपटसृष्टीची याच मे महिन्यामध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत ती साजरी करतोय आणि याच चित्रपटसृष्टीमध्ये दिग्दर्शक असेल, अभिनेता म्हणून असेल, 50 वर्ष काम केलेले अभिनेते सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ आपल्यासोबत आहेत. या दोघांची मैत्री तर अभेद्य आपण बघतो आणि गेले कित्येक वर्ष या मैत्रीने अनेक वेगळे चित्रपट महाराष्ट्राला दिले आणि त्याच्यातून महाराष्ट्राला हसवलं भरपूर आणि महाराष्ट्राला वेगळे सामाजिक विषय पण सचिनच्या चित्रपटातून आम्हाला मिळाले. त्याविषयी आपण बोलणार आहोत. मला सुरुवात सचिनजी तुमच्यापासून करायची आहे. 100 वर्ष चित्रपटसृष्टीची आणि 50 वर्ष तुमच्या या चित्रपटसृष्टीतल्या कारकिर्दीची ही मैत्री इतकी अभेद्य आहे की या मैत्रीशिवाय लक्ष आज नाही आहे. महेश, तुम्ही, अशोक मामा आणि लक्षा या चौकडीने महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीवरती एक वेगळं गारुड केलं होतं मराठी चित्रपटातून. त्याबद्दल काय वाटतं आज या टप्प्यावर आल्यानंतर? मला असं वाटतं की किती वर्ष झाली या चित्रपटसृष्टीत हे तेवढं महत्त्वाचं नाही, त्या वर्षात काय घडलं हे जास्त महत्त्वाचं. मी आणि अशोक आम्ही म्हणजे माझ्या दिग्दर्शनाची सुरुवात ज्या चित्रपटापासून झाली त्या चित्रपटापासून मी आणि अशोक आम्ही दोघं एकत्र आहोत. मायबाप नावाचा चित्रपट होता तो, मला अजून आठवतं. आणि अशोक सराफ हा माझ्या वडिलांच्या खूप जवळ, माझी त्याची तेवढी जवळीक नव्हती असं म्हणता येईल तेव्हा. आणि माझ्या वडिलांनी अशोकला त्यांचा मोठा मुलगा असं मानलं. अर्थात त्याआधी त्याला नाटकातून किंवा सिनेमातून मी पाहिलं होतं. तर ह्याचं काम मी जेव्हा पांडू हवालदारमध्ये पाहिलं किंवा हमीदाबाईची कोठीमध्ये पाहिलं तेव्हा दोन असे वेगवेगळे रोल्स अशा वेगवेगळ्या वर्सटॅलिटीमध्ये करणं हा एक चांगला अभिनेताच जाणतो असं मला तरी वाटतं. तर तिथे कुठेतरी मनात आलं होतं की या माणसाबरोबर आपण काम केलं पाहिजे. तर शेवटी असं कसं घडलं की पहिलाच चित्रपट होता आणि तो मराठीच करायचा असं माझ्या वडिलांनी जेव्हा सांगितलं आणि मला माझी इच्छा होती त्याचमुळे सांगितलं. आणि त्या चित्रपटात अशोक सराफ या अभिनेत्याबरोबर काम करायला सुरुवात झाली. त्यानंतर दुसरा चित्रपट पण आम्ही एकत्र केला आणि अनफॉर्च्युनेटली माझे वडील गेले 83 मध्ये. तो दुसरा चित्रपट अजून रिलीज पण नव्हता झाला, पण त्याआधीच त्यांचं निधन झालं. आणि त्यानंतर एक पोकळी अशी जी निर्माण झाली ती कधी भरून येण्यासारखी नव्हतीच तसं पाहायला गेलं तर. बट ॲट दॅट टाइम दोन व्यक्ती मला अजून आठवतात ज्या माझ्या दोन्ही बाजूला अशा उभ्या राहिल्या. एक हरिभाई संजीव कुमार आणि एक अशोक सराफ. आय डोंट नो व्हॉट हॅपन्ड, बट त्यानंतर अशोकची माझी जवळीक एक वेगळ्या प्रकारे सुरू झाली. त्यानंतर आम्ही गंमत जम्मत नावाचा चित्रपट केला, नवरी मिळे नवऱ्याला नावाचा चित्रपट केला, मग गंमत जम्मत नावाचा चित्रपट केला. अशी बनवली असेल अनेक चित्रपट. आम्ही जेव्हा एकत्र काम केलं तेव्हा आमची मैत्री आमच्या कामी आली किंवा आमच्या मैत्रीमुळे तो पॉझिटिव्ह एनर्जी खूप चांगल्यारीत्या प्रोजेक्ट झाली एवढंच नाही असं मला वाटतं. तर आमच्यातली केमिस्ट्री लोकांना खूप जास्त आवडली. ते जे रसायन आहे ना ते दुकानात मिळत नाही. अशोक मामा, काय केमिस्ट्री नक्की? दुकानात मिळणारं रसायन नाहीये. केमिस्ट्री म्हणजे अख्खी फिल्म बघून तुम्हाला कळेल ना काय केमिस्ट्री आहे ती. वेगळी काय सांगायची. काय सक्सेस जवळजवळ त्याची कधी त्याची आणि माझी मराठी जवळ 11-12 फिल्म झाले असतील आणि हिंदी त्या वेगळ्या. त्यामधलं प्रत्येक फिल्म ही वाखाणण्यासारखी आहे. याचाच अर्थ केमिस्ट्रीशिवाय होऊ शकत नाही. अरे अरे काय चाललंय, काय चाललंय, काय तो आधी सुद्धा तू इकडे उठलं. अरे नोकरी शोधायला म्हणजे काय? अरे म्हणजे माझ्या काकाने मला घराबाहेर काढलं आणि मला वाटलं की तुझ्याकडेच येऊन राहावं, तुझ्याकडे राहायला जागा आहे. मालकाला बघितलास ना? अरे हो रे, पण मी आता काय करू, कारण पुण्यात माझा तूच एक मित्र आहेस आणि मी आता कोणाकडे जाऊन राहायचं? बरं ठीक आहे, तू इकडे राहा, पण एक लक्षात ठेव, काय तू त्या दरवाजाने यायचं नाहीस. तुझा येण्या जाण्याचा दरवाजा म्हणजे खिडकी. त्याला काय करायचं हे मला माहिती आहे, मी काय करणार आहे त्याला माहिती आहे. हे फार असं घडत नाही, असं क्वचित घडतं की अंडरस्टँडिंग असणं किंवा समजून घेणं, एकमेकांना समजून घेऊन पुढे समजून घेणं, काय म्हणतो हे त्याला कळणं ही फार मोठी गोष्ट आहे. एखादा सीन झाला, शॉट झाला तर मी शॉट दिल्यानंतर मी याच्याकडे बघायचं, ह्याच्याकडे बघितल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन मला कळतं
की हे आणि बरोबर आहे. त्याच्यानुसार पुढचा सीन आपल्याला कंटिन्यू हा माझ्याकडे बघतो, माझ्याकडे जर असं म्हणजे नुसतं ऍक्शन नाही झालं, पुढे मग बोलणंच थांबलं. तोच भाव लोकांना पटकन स्पर्शून गेला. नुसतं एक म्हणजे हे अंडरस्टँडिंग म्हणतात, याला अंडरस्टँडिंग म्हणतात की काही सांगावं लागू नये करायला, किंवा हे असं केलं असं बरं झालं असं वाटू नये. हे यालाच केमिस्ट्री म्हणतात, याला महत्वाची हे सगळ्यात. अगदी खरं आहे. आणि आमच्या मैत्रीमध्ये लक्षा हा त्यानंतर आला. नंतर बरोबर. आणि लक्षाने अतिशय पॉझिटिव्हरित्या आम्हा दोघांना फॉलो केलं आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी मला नेहमीच मानलं आणि एक सिनियर अभिनेता म्हणून अशोकला नेहमीच मानलं. असे आदर मैत्री असून सुद्धा आम्हा दोघांचा आदर वेगवेगळ्या पद्धतीने तो त्यांनी नेहमी राखलेला आहे. आणि आज आम्ही त्याला नक्कीच मिस करतो, कारण आमच्या कम्प्लीट फ्रेंड सर्कलमध्ये तो एक अतिशय लाडका आणि अतिशय बोलका आणि अतिशय मिस्चिवियस असा तो आमचा मित्र. काय हो? तुम्ही तिघे राहता इथे? तिघे जण. 4 कप्पशा कशा? 2 कप चहा मला लागतो दररोज सकाळी. 2 कप चहा लागतो. होय काय? तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखं काय म्हणायचं? तुमच्या मंडळीचं असंच आहे. धनंजय माने इथे जातात का? अरे परशुराम तो आला आणि असा मिक्स होऊन गेला एकदम. एकदम मिक्स तो आणि दुसरा ऍक्टर म्हणजे सुनील जोशी, सुनील. हे दोन असे आले बघता बघता आमच्या ह्या फॅमिलीपैकीच होऊन गेले एकदम. लक्षानंतर म्हणजे मग पिक्चर कधी सुरू होणार आणि काय करणार ह्याच्यामध्ये जास्तीत त्याला इंटरेस्ट वाटायला लागला. आता मी आहे की नाही. हा, मला अजून आठवतं आत्मविश्वास मध्ये मी त्याला घेतला नव्हता, कारण त्याचा सुटेबल रोल नव्हता. तर तो मला प्रीमियरला भेटायला आला आणि मला म्हणाला, अरे सचिन मी काम केलं असतं. अरे म्हटलं कुठलं केलं असतंस? कुठलं? मी कुठलंही केलं, प्रशांत दामलेला घेतला त्याच्यापेक्षा मला घेतला असतंस तर. मला प्रेक्षकांना इथे सांगायचं आहे, सचिन जे असतील किंवा अशोक मामा असतील, पहिल्यांदा येऊन एकत्र दोघं आपल्या जवळची सगळ्या गोष्टी सांगतायत. आपल्यातला संवाद आणि चित्रपटातून तुमच्या आमच्याशी साधलेला संवाद त्यांच्याकडनं आपण जाणून घेतोय. मामा, जसं सुरुवातीला मैत्रीविषयी आपण बोललो, थोडंसं वेगळं. सचिनजी दिग्दर्शक आहेत, अभिनेते उत्तम, गातात उत्तम. या सगळ्या वर्सटाईल भूमिकेतनं या सच्च्या मित्राला तुम्ही कसं बघता? सिनेमा क्षेत्र सोडून हा सच्चा मित्र बाहेरच्या जगात तुम्हाला कसा वाटतो? काय माहिती, मी बाहेर त्याला मी सच्चा मित्र म्हणूनच बघतो. सिनेमा नाही नंतरची गोष्ट आहे. सिनेमा त्यामुळे होतोय तयार. तो मी जर त्याला नट म्हणून बघितलं असतं तर माझं बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच झाला असता, पण ते तसं नाही आहे. पहिल्यांदा खरंच त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्याच्याने माझी काय कधी मी ऑफिसमध्ये त्याच्या वडिलांबरोबर माझी जास्ती मैत्री. तर त्यांच्या ऑफिसमध्ये कसं कधीतरी हा एंट्री घ्यायचा. एंट्री घेतल्यावर काय बरं आहे ना, एवढंच फक्त जायचं. कारण तो त्याचा रस्ता वेगळा होता, आमचा रस्ता वेगळा होता. आम्ही मराठीवाले सगळे, तो हिंदीवाला. त्यामुळे काय मध्ये काही सब्जेक्टच नाही ना, बोलण्यासारखं काही सब्जेक्ट नाही आहे. पण नंतर जेव्हा आम्ही एकत्र काम केलं, अर्थात याला कारणाचे वडीलच आहेत, आम्ही जे नंतर एकत्र काम केलं त्यात ते बनत गेलं. अच्छा. आणि काय आता तुम्ही सांगितलं त्याला काय येत नाही, हे तर ते करतो ना, काय करत नाही होतो असं म्हणा. सगळं करतो तो. त्याला काय त्यांनी मधला काळ जो हिंदीमधले जो काळ होता त्याच्यानंतर त्यांनी पुढे सगळ्या बाकीच्या डिपार्टमेंटची माहिती करून घेतली. तो शिकला, एडिटिंग शिकला, डान्स शिकला, गाण्याचं त्याला उपजत होतंच, पण गाणं प्रोजेक्ट कसं हे करावं हे तो शिकला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आत्मसात केलेल्या आहेत. काय येतात आणि करतात म्हणून असं नाही की चला करून बघूया असं पण नाही. त्याने त्याचं पहिल्यांदा मग त्याला पटकथेचं चांगलं ज्ञान आहे, त्याला डायलॉग्सचं ज्ञान आहे, त्याला स्टोरीचं ज्ञान आहे, सिनेमा ह्याचं तर डायरेक्शन तर आहेच, एडिटिंग आहे, त्याला एडिटिंग स्वतः करतो तो, एडिटिंग आहे, त्याला सगळं स्वतःला सगळं ह्याचं तो कम्प्लीट एक आर्टिस्ट म्हणतात ना त्याच्यापैकी येतो. एक पूर्णपणे सर्वांगाने भरलेला अभिनेता कसा असावा, तर ते उत्तम उदाहरण म्हणून. माझं सुदैव बघा की मी हे सगळं करू शकलो किंवा करण्याची इच्छा, त्याच्यामुळे ती जिद्द किंवा त्याकरता सगळ्याकरता पाठिंबा लागतो, पाठबळ लागतं. तर ते पाठबळ माझे वडील नव्हते तरीही मला ते पाठबळ अशोकनी दिलं, सुप्रियानी दिलं. म्हणजे तुम्हाला सांगतो मी हिंदीमध्ये, आता जसं अशोकनी मेन्शन केलं की हिंदीमध्ये माझा वावर जास्त होता, तर त्यामुळे उर्दू भाषेवर जास्त प्रभुत्व
हिंदुस्थानी बोलणं जास्त मराठीचे सोयीचं. उच्चार त्यामुळे त्यामुळे थोडेसे मागे पडले. पण त्यानंतर अशोक आणि सुप्रियामुळे, कारण ह्या दोघांचं म्हणजे दोघंही पापड मराठीमध्ये, तर त्यामुळे, आणि कारण तिचं शिक्षण मराठी मीडियम मध्ये झालेलं, तर त्यामुळे काय की ह्या दोघांनी मला वेळोवेळी सगळं सांगितलं, बाबा मराठी उच्चार हे अशा प्रकारे आणि हे असे असतात, आणि हे असं करत 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 मी ते आत्मसात करत गेलो. माझ्यामधली एक म्हणजे चांगली वाईट काही जी म्हणा तुम्ही, मला शिकायला खूप आवडतं. आणि त्या विनोदी चित्रपट करत असताना मी त्यात कामही करायचो. विशेषतः नवरी मिळ्या नवऱ्याला पासनं म्हणा किंवा गंमत जम्मत पासनं त्याची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. तर मी ऍक्टिंग बद्दल म्हणतोय. तर तेव्हा मी आणि अशोक पूर्ण पिक्चर मध्ये आम्ही एकत्र होतो. तर त्यामुळे काय झालं, मी अशोकला टिपत गेलो की अशोक कुठल्या पद्धतीनं काय करतोय, त्याचं टायमिंग काय आहे, हे आहे ते आहे. कारण त्याला कॉम्प्लिमेंट करणारं जर नसेल तर ते पॅच वाटणार. आणि सचिन जसा आहे आता तसा तर त्यांनी फक्त तसंच करण्याचा प्रयत्न केला तर मग अशोकचा सूर वेगळा आणि सचिनचा सूर वेगळा हे प्रामुख्यानं जाणवणार स्क्रीनवर. म्हणून मी अशोकला फॉलो केलं. बरोबर. आणि अशोकच्या टायमिंगच्या अनुसार मी काही ना काहीतरी ते शिकण्याचा प्रयत्न केला आणि तो डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे ती जी केमिस्ट्री निर्माण झाली, ती केमिस्ट्री त्यानंतर कोणीही हलवू शकलं नाही असं मला ती आजपर्यंत. शाबास, आपण काय चोप दिलाय त्यांना. आपण म्हणजे तसा तू चोप दिलास, पण मी तुला नैतिक धैर्य दिलं की नाही. कर्तबगारीला उत्तेजन देणं हा आम्हा संस्थानिकांचा राजधर्म आहे. पण आपण का मारलं रे त्यांनी? नाही म्हणजे तुला माहित असलेलं बरं म्हणून विचारतो. मला संपूर्णपणे माहिती आहे. मग काय हरकत नाही. अशोक बाबा, या केमिस्ट्रीच्या पुढे जाऊन मला तुम्हाला विचारायचं की मधला 80-90चं जे दशक होतं, त्या दशकामध्ये मराठी चित्रपट तुम्ही चौघांनी म्हणून, महेश कोठारे असतील, सचिनजी, तुम्ही, लक्षा, यांनी जे दिले विनोदी चित्रपट, जे आपण त्याच्याविषयी बोलतोय, तो विनोद इतका सहज लोकांना भावला. जसं तुम्ही मागाशी म्हणलात की भावनेतनं विनोद कळायचा, तिथे शब्दांची जोड लागायची नाही, फक्त नजरेतनं जरी केलं तरी विनोद कळायचा, नजरेतनं देखील आपल्याला संवाद साधला जायचा. तर ही विनोदाची जी जोडी तेव्हा जमली होती, एक विनोदाचा संगम चांगला तिथे जुळून आला होता. त्या टप्प्याविषयी तुम्हाला काय वाटतं की आता तशीच विनोदी चित्रपट हळूहळू पुढे जाताना दिसत आहेत की तशी अधिक निर्माण व्हायला पाहिजे? खरं सांगू तो म्हणजे हे असं म्हणणं थोडंसं धाडसाचं होईल, पण ते खरं आहे की काही लोक असे हे करतात की त्या पहिल्यांदा जे पिक्चर होत होते मध्ये या लोकांनी फिल्म इंडस्ट्रीची वाट लावली, कॉमेडी पिक्चर. पण तसं नाही आहे. ते काय आहे खरं म्हणजे आम्ही लोकांना थिएटरकडे यायला भाग पाडले. मधला असा काळ होता की ज्या वेळेला तमाशापट बंद झाले होते, राजा गोसावी आणि राजा परांजपे यांच्या स्टाईलची जी डायलॉग कॉमेडी ती डायलॉग ती हे झाली होती, जनरेशन हळूहळू बळत होती. त्यावेळेला त्या जनरेशनला थिएटर पण आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे. खरं म्हणजे आता मग वेगवेगळे हे होतात, अजून थिएटरकडे त्याच्यात आलेला म्हणून अजून तरी येत नाही. आणि त्यावेळेला काय होतं, हे आम्ही ही जी कॉमेडी ही केली ती म्हणजे एकमेकाच्या संगनमतानेच केलेली. काय करायला काय पाहिजे लोकांना, मुळात म्हणजे लोकांना काय आवडेल, लोकांना काय पाहिजे आहे. मला आवडते ती कॉमेडी फक्त मी करायला पाहिजे असं काही नाही आहे. आपल्याला काय येतं, आपल्याला जे येतं ते लोकांना कितपत भावेल याचा एक विचार सतत मनाशी राहायला पाहिजे. आता सचिनचे जेवढे पिक्चर्स आहेत तेवढे सगळे शहरी जरी बॅकग्राऊंड असलं तरी त्याला ग्रामीण थोडा हे असतो वास. म्हणजे इथे पण आणि तिथे पण, इथे पण हे दोन्ही हे करणं फार कठीण आहे. काही जण नुसते शहरी पिक्चर करतात जे फक्त शहरात बघितले जातात, फक्त ग्रामीण करतात ते शहरात बघितले जात नाही. पण दोन्हीचं समन्वय साधणं हे अत्यंत जरुरी आहे याच्यामध्ये. आणि त्या ह्याच्यात आम्ही जी कॉमेडी करतो, आमची जी अक्षरशः म्हणते त्याला काय घोडदौडच म्हणता येईल अशी ती चालली. आणि त्यावेळेला तो ऑडियन्स जो होता तो ऑडियन्स चिकटून राहिला. कारण दुसरं हे पण आहे की आम्ही कधी अशा कमरेखालचे विनोद कधी केले नाही, कधीच दिसला नाही. इव्हन डबल मिनिंग पण नाही. कमरेखालचा विनोद नाही, डबल मिनिंग वासर सुद्धा डबल मिनिंग. कधीतरी एखादा हे तो इतका लांबचा असायचा की लोकांना घरी जाऊन तो कळेल. तिथे बसून त्याला त्या विनोदाचा विचार करावा लागायचा की नेमका विनोद कुठल्या पद्धतीचा, म्हणजे विचार करायला लावायचा.